दरबासी देऊन आकार सद्गुरू झाले साकार। दरबाच्या काड्या एकत्र करून श्रींची प्रतिमा तयार केली आहे। पुण्यातील प्रशांत कुलकर्णी यांनी साकारली प्रतिमा। चला सविस्तर बातमी पाहू। गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य समाधी मंदिरात पुणे चिंचवड येथील प्रशांत कुलकर्णी यांनी ब्रह्मकर्मामध्ये वापरण्यात येणाऱ्या दरबाच्या काड्यांपासून गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा साकारली आहे। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त तयार केलेल्या महाराजांच्या प्रतिमेची निर्मिती प्रक्रिया सांगताना कुलकर्णी म्हणाले, नदीच्या किनारी उगवून येणारे दर्भ हे मुळात हिरवेगार असतात। त्यांना सावलीत वाळवून प्रतिमेत दिसत असलेला रंग प्राप्त होतो। या काड्यांचे 5ही प्रतिमा तयार करण्यात आली आहे। श्रीराम 1 इंच व्यासाचे बंडल गड्डी तयार करण्यात आली। अशा सुमारे 650 बंडल्स गड्डी या प्रतिमेसाठी वापरली। महाराजांच्या चेहऱ्याची विशिष्ट रंगसंगती साधण्यासाठी या बंडल्सना विविध रंगांची लोकर गुंडाळली आहे। कोणताही कृत्रिम रंग वापरला नाही। लोकरीच्या निरनिराळ्या रंगांनी हे रंग साकारण्यात आले आहेत। दरबाचा मूळ रंग हिरवा असल्याने श्रींचा चेहरा हिरव्या रंगांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय। लोकरीच्या अन्य रंगांनी गडद किंवा विरळ प्रतिमा खुलून दिसत आहे। सद्गुरूंच्या प्रेरणेनेच साध्य झालेली ही कलाकृती त्यांचेच चरणी समर्पित करत असल्याचं त्यांनी आपल्या आवाज न्यूजला सांगितलंय। आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार।